राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथल्या एका शाळेमध्ये 8वीत शिकणारी नम्रता मोहन कांबळे ही विद्यार्थिनी दुपारच्या सुट्टीमध्ये निघून गेली होती। त्यानंतर दुसऱ्याच दिवशी तिचा मृतदेह गावातील एका विहिरीत तरंगताना आढळून आला। या विद्यार्थिनीचा मृत्यू संशयास्पद असून तिच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणी राधानगरी तालुका वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीनं करण्यात आली। गेली 8 दिवसापूर्वी 2 तारखेला ती शाळेमधून निघून गेली आहे, परंतु ती कशा पद्धतीने निघून गेली हे कुणाला माहीत नाही। शाळेत जात असताना चांगल्या पद्धतीने घरातून गेली आहे, असंच खेळत पोरगी गेली आहे, एक चांगली सोजवळ पोरगी। अशी मुलगीचा 2 दिवसानंतर तुरंबे गावाजवळ एका विहिरीमध्ये तिचा मृत्यू सापडला। आणि ती मुलगी शाळेमध्ये चांगले अभ्यासासह चांगली होती, नम्रता तिच्याकडे होती चांगल्या पद्धतीने। आणि शाळेमध्ये काय घडलं माहीत नाही। शाळेच्या फुटेजमध्ये असं कळतंय की ती मुलगी मागेपुढे बघत होती, मागेपुढे जात असताना ती पोरगी एकदम तिच्यावर हावभाव तिचा वेगळ्या पद्धतीचा होता। त्या मुलगीला कोण शाळेमध्ये शिक्षक बोललेत त्या तिथल्या मुलींकडून डिवचलं, कुणालाही काही माहीत नाही यातलं। शाळेमध्ये त्या मुलगीचा चांगल्या पद्धतीने तिचा वागणूक असताना सुद्धा अशी मुलगी ज्यावेळी अपघात करते असा तिचा मृत्यू होतोय। आणि आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना त्या गावातल्या लोकांना सगळ्यांना धक्का बसलाय। त्या मुलगीची चौकशी व्हावी अशी आमची वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं, युवा आघाडीच्या असतील या वतीनं आम्ही सगळ्यांनी एक तशा पोलीस स्टेशनला माननीय गोरे साहेबांना एक निवेदन दिले की चांगल्या पद्धतीने तिची चौकशी व्हावी आणि त्या मुलगीला न्याय मिळावा अशी आमची मागणी आहे। राधानगरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष गोरे यांना मागणीचे निवेदन देण्यात आलं। यावेळी संजय कांबळे, प्रवीण कांबळे, MD कांबळे, SS कांबळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते।